नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी 7 जन्माची दरिद्रता दूर करणारी, तुम्हाला आयुष्यभर यशाची प्राप्ती करून देणारी एवढी प्रभावशाली महालक्ष्मी अष्टकम सेवा कशी करायची याबद्दल सगळी माहिती देणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा। श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे। श्री महालक्ष्मी अष्टक पद्मपुराणातून घेतले गेले आहे। ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली आहे। हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवी पूजनीय आहेत। देवी लक्ष्मी या समृद्धी आणि संपत्तीच्या देवता आहेत। देवी लक्ष्मी या भगवान विष्णूंच्या पत्नी असून सृष्टीचे जतन पालनपोषण करण्यासाठी त्या संपत्ती प्रदान करतात। महालक्ष्मी अष्टकम देवी लक्ष्मीला समर्पित स्तोत्र असून ते संस्कृतमध्ये आहे। हिंदू धर्मातील संपत्ती आणि समृद्धीची ती देवता आहे। हे स्तोत्र देवीच्या शक्ती आणि वैभवाचे गुणगान करते। या स्तोत्राचा जप केल्याने भौतिक तसेच आध्यात्मिक आनंद मिळतो आणि जीवन यशस्वी होते। महालक्ष्मी अष्टकमचा उल्लेख प्रथम पद्मपुराणात आला होता। भगवान इंद्रांनी हे स्तोत्र उच्चारले होते। पद्मपुराण हे 18 प्रमुख पुराणांपैकी एक आहे। जेव्हा क्षीरसागराच्या मंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली तेव्हा भगवान इंद्रांनी हे महालक्ष्मी अष्टक बोलून देवीची स्तुती केली होती। हिंदू पौराणिक कथांमध्ये ही घटना समुद्र मंथन या नावाने ओळखली जाते। पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये क्षीरसागराच्या मंथनाच्या या भागाचे वर्णन आढळते। एकदा दुर्वास ऋषींनी सर्व देवांना शाप दिला। याचा परिणाम म्हणून सर्व देवता कमकुवत व शक्तिहीन झाले। सर्व देव शक्तिहीन झाल्यामुळे सर्व सृष्टी ही असुरांच्या आधिपत्याखाली आली। यावर भगवान विष्णूंनी देवांना असुरांशी मिळते जुळते घेण्याचा सल्ला दिला। पुढे देव आणि दानव क्षीरसागराचे मंथन करून अमृत मिळवण्यासाठी एकत्र आले। भगवान विष्णूंनी देखील अमृत देवांनाच मिळेल याची खात्री केली। समुद्रमंथनातून असंख्य वस्तू आणि प्राणी उत्पन्न झाले। त्यामध्ये काही दैवी अप्सरा, मौल्यवान रत्ने, इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष, इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय आणि 7 मस्तक असलेला एक दिव्य घोडा होता। यामध्ये एक समृद्धी आणि संपत्तीच्या देवता लक्ष्मी देवी होत्या। जेव्हा लक्ष्मी देवी क्षीरसागरातून बाहेर आल्या तेव्हा भगवान इंद्रांनी स्तुती म्हणून महालक्ष्मी अष्टक गायले। या स्तोत्राचे नियमितपणे पठण केल्याने श्रीमंती, समृद्धी आणि प्रसन्नता लाभते। या स्तोत्राचे पठण ऐकण्याने आध्यात्मिक आनंद आणि मानसिक शांती देखील मिळते। तर मंडळी, 7 जन्माची दरिद्रता असेल, आपलं पूर्ण आयुष्य कष्टामध्ये गेलेलं असेल, आपण देवाची सेवा करतो, आपल्या घरातील जरुरी परंपरा कुळाचार जे असतात ते त्यांचं आपण पालन करतो, देवधर्म करतो, स्वामींची सेवा करतो, सर्व काही करतो, पण आपल्या मागची दरिद्रता इडापिडा जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचं चीज झालं नाही, त्याचा फायदा झाला नाही। परिस्थिती आहे ती अशीच आहे, ती काहीही म्हणजे आपली संपत नाही, आपल्या आयुष्यात चांगले दिवस येत नाहीत। अशा माझ्या सर्व ताई, भाऊ, बहीण, दादांनी या सेवेला सुरुवात करा। या सेवेला सुरुवात केल्यापासून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामाचं तुम्हाला योग्य ते फळ मिळत आहे। आपल्याला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये ही सेवा करेल आणि ही सेवा करण्यासाठी खूप काही नियम नाहीत, पूजा आराधना नाही, काहीही नाही। आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपण स्वतः असू, घरातील कोणीही असेल, आपले सासू सासरे असतील, आई वडील असतील, कोणीही आपल्या घरातील एकाने जरी ही सेवा रोज कंटिन्यू केली किंवा प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवली तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडताना तुम्हाला स्वतःला दिसेल। तुम्हाला आपल्या भाग्याची साथ मिळेल। जे बिझनेस करतात, जॉब करतात, जे हे कार्य तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। 100% म्हणजे अपयश तुमचा पिछा सोडून देईल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होईल। मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेपासून रोज नित्यनेमाने आपल्याला या सेवेला
या उपायाला सुरुवात करायची आहे। ही सेवा हा उपाय सुरुवात करत असताना आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे। जर आपण देवघरासमोर दिवा लावलेला असेल तर आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे। सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच आपण ही सेवा केली तर अतिउत्तम, पण तुम्हाला शक्य नसेल तर दुपारी संध्याकाळी कधीही ही सेवा हा उपाय तुम्ही करू शकता। सकाळी केली तर अतिउत्तम, पण तुम्ही जॉबला असाल किंवा बिझनेसमध्ये असाल तर संध्याकाळी उशिरा घरी आल्यानंतर आंघोळ करून ही सेवा करू शकता। किंवा तुम्ही घरीच असाल तर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, सकाळी जर करणार असाल तर तेव्हा हातपाय धुवून वगैरे तुम्ही ही सेवा करू शकता। आता आपल्याला करायचं काय, हे सेवेला सुरुवात करताना आपल्याला संकल्प करायचा आहे। सुरुवातीला श्री गणेशाचा स्मरण करायचं आहे। गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे। आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे। वास्तुदेव, ग्रामदेवता, माता लक्ष्मी सह भगवान श्री हरी श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे। भगवान शंकरांचं स्मरण करायचं आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती करायची आहे। जेही तुमचे अपयश असेल, सतत कामांमध्ये अपयश येत असेल, आर्थिक नुकसान येत असेल, काही अडचण येत असेल, ते सगळं आपण या संकल्पात बोलायचं आहे आणि हे सर्व दूर करण्यासाठी आपण या देवतांना विनंती करायची आहे। आपल्या घरातून दुःख, दारिद्र्यता, इडापिडा जाऊन माता लक्ष्मीला तू भगवान श्री हरी विष्णू यांच्यासह आमच्या या वास्तूमध्ये घरामध्ये स्थिर राहण्याची विनंती माता लक्ष्मीला करायची आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची। अशा प्रकारे तुम्ही संकल्प केला तर 100% तुम्हाला यश प्राप्ती होईल। जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण होईल। ते झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे। महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला हे छोटंसं पुस्तकही मिळेल किंवा गुगलवर सर्च केलं तर तिथून डाउनलोड करू शकता किंवा यूट्यूबवरून तुम्ही लिहू शकता, प्रिंट काढूनही घेऊ शकता। महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला संकल्पयुक्त रोज 16 वेळा म्हणायचे आहे। महालक्ष्मी अष्टक एक वेळा पठण करण्यासाठी अगदी 1 ते 2 मिनिटे लागतो। 1 मिनिट एक वेळा म्हणण्यासाठी म्हणजे 16 वेळा म्हणण्यासाठी आपल्याला फक्त 16 मिनिटे लागणार आहेत। त्यामुळे ही सेवा करण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागणार आहे असंही नाही। त्यामुळे आपण प्रत्येकजण आपल्याकडे वेळ असो वेळ नसो ही सेवा हा उपाय आपण करू शकतो आणि 7 जन्माची दरिद्रता आपण दूर करून आपल्याला सौभाग्य प्राप्ती करून देणारी ही सेवा आहे। त्यामुळे कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येकाने ही सेवा करायची आहे। ही सेवा तुम्ही फक्त 16 वेळा वाचन करून त्यानंतर देवीची स्मरण करून, कुलदेवतेचे स्मरण करून आणि जमल्यास देवीची आरती करून जे काही गोडाचा नैवेद्य असेल, फक्त साखर असेल तरी चालेल, दूध साखर असेल तरी चालेल, एखादी फळ असेल तरी चालेल, आपल्याला नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं आहे। ही सेवा हा उपाय जर तुम्ही देवघरासमोर केली तर तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आणि किंवा नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये शांतता निर्माण झालेली असेल, पैसा टिकायला लागलेला असेल, घरामध्ये चिडचिड बंद झालेली असेल, तुम्हाला सतत आळस येत असेल, काम न करण्याची इच्छा होत असेल, म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी जर होत असतील तर त्या गोष्टी दूर होऊन तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं असेल, हे तुमच्या लक्षात येईल। ही सेवा आपल्याला रोज करायची आहे। ही सेवा करत असताना कोणताही नियम वगैरे असं काही नाही। तुम्हाला जर जमिनीवर बसता येत नसेल तर ही सेवा आपण खुर्चीवर, स्टूलवर, सोफ्यावर बसून केली तरीही चालेल, काही हरकत नाही। फक्त आपल्याला देवघरासमोर सेवा आपल्याला करायची आहे। फक्त एक लक्षात ठेवा, 16 वेळेस म्हणत असताना आपल्याला मध्येच उठायचं नाही। सकाळी करत असाल तर आंघोळ झाल्यानंतर न खाता पिता केली ही सेवा तरी चालेल आणि दुपारी, संध्याकाळी, तिन्ही सांजेला किंवा रात्री जेव्हा तुम्हाला जमत असेल
जेव्हा करत असाल तेव्हा जर आपण दिवसभर खाल्लेलं वगैरे असेल त्यानंतर केली तरीही चालेल। फक्त सेवा करण्यापूर्वी जर बाहेरून आला असाल तर हातपाय स्वच्छ धुवून सेवेला सुरुवात करा। या सेवेचा प्रभाव तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये दिसायला लागेल आणि 7 जन्माची तुमची दरिद्रता दूर होऊन तुम्हाला आयुष्यभर याची प्राप्ती करून देणारी एवढी प्रभावशाली ही सेवा आहे। त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाने किंवा आपल्या परिवारातील एका तरी व्यक्तीने आपल्या परिवाराच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या, नवऱ्याच्या, बायकोच्या, स्वतःच्या, मुलीच्या, आपल्या घरातील प्रत्येकाच्या प्रगतीसाठी ही सेवा जरूर करावी। आणि आपल्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला वाटतं की अशी व्यक्ती आहे पण ती खूप प्रामाणिक आहे, चांगली आहे, आपल्या जवळची आहे, त्यांनाही ही सेवा करायला सांगा। कारण बिकट परिस्थितीमधून काढणारी ही अगदी 1 मिनिटाची सेवा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमीला, नवमीला तुम्ही ही सेवा करू शकता किंवा नित्य सेवेमध्ये रोज ही सेवा करू शकता। मी सुद्धा ही सेवा रोज करतो आणि मला खूपच छान अनुभव आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही सेवा रोज करा, याचे तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम दिसतील। म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुम्ही ज्या यशाची प्राप्ती करण्यासाठी धडपड करत होतात, मेहनत करत होतात, ती यशाची प्राप्ती तुम्हाला मिळेल। प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। 7 जन्माची तुमची दरिद्रता दूर होऊन तुम्हाला आयुष्यभर यशाची प्राप्ती करून देणारी एवढी प्रभावशाली ही सेवा आहे। तर ही सेवा तुम्ही नक्की करा। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, पाहण्यासाठी आजच आपल्या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।